नमस्कार, घरचा स्वाद बाय पूजामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पत्तागोबीची भाजी. पत्तागोबी घेतलेली आहे बारीक चिरून, टोमॅटो आणि डाळ भिजत घातली. एकीकडे कढई गरम करायला ठेवली आहे. त्यात टाकले आहे 2 चमचे तेल. तेल गरम झालं की त्यात आपण टाकली मोहरी. मोहरी तडतडली की त्यात टाकायचे आहेत जिरे. जिरे पण छान फुलले की त्यात टाकायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो. चांगलं परतवून घ्यायचं मऊ होईपर्यंत. असं आधेमध्ये हलवत राहायचं आहे. छान टोमॅटो परतलं की त्यात टाकणार आहोत आपण धुतलेली पत्तागोबी. पत्तागोबी छान धुवून घेतली आहे आपण, ती आपण भाजीत टाकली. त्यानंतर मुगाची डाळ भिजत घातली होती, ती घालून घेणार आहोत. मुगाच्या डाळीने भाजी खूप चविष्ट लागते, तुम्ही नक्की ट्राय करा एकदा. ते आपण एकदा मिक्स करून घेणार आहोत. सगळं मिक्स करून झालं, एकजीव करायचं आहे. झालं एकजीव की त्यामध्ये टाकायचं आहे हळद. त्यात मीठ चवीनुसार घालणार आहोत. मिश्रण एकदम आपण परतून घेणार आहोत. परत एकदा चांगलं खरपूस परतलं की त्यामध्ये टाकणार आहोत चटणी, लाल तिखट. आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. ते आपण व्यवस्थित परतवून घ्यायचे. बघा, खमंग दिसत आहे भाजी एकदम. त्यावर आपण एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत. वाफ आली, 5 मिनिट झाले की झाकण काढून घेणार आहोत. आणि बघू शकता किती छान भाजी दिसत आहे. आणि खायला पण हेल्दी आणि टेस्टी असते. तर ही भाजी आवडली असेल तर माझ्या पेजला फॉलो, शेअर आणि लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला पत्तागोबीची भाजी कशी वाटली. थँक्यू.